मला एका माझ्या ओळखीच्या माणसाचा फोन आला आणि त्याने सांगितलं की त्यांचे एक मित्र आणि त्यांची बायको पुण्याला आलेली आहे आणि ते फिरायला आपल्या दोन मित्रांसोबत टोटल 4 लोक होते. ते लोणावळ्याला चालले होते पुण्याहून. तर कामशेट जवळ त्यांना पोलिसांनी थांबवले आणि पोलिसांनी थांबवल्यानंतर ते चेकिंग करायचे आहे गाडीची. तर ते दुबईहून आलेले होते. त्यांच्या हातात एक इम्पोर्टेड सिगरेट होती. तर ते सिगरेट बघून त्यांनी सांगितलं की नाही, आपल्याला पोलीस स्टेशनला जायचं आहे, पोलीस स्टेशनला तुम्ही जा. आता त्यांना आश्चर्य वाटलं की कशासाठी पोलीस स्टेशनला. त्यांनी सगळं गाडी चेक केली, काहीही त्यांना मिळालं नाही आहे. पण ते दमदाटी करू लागले. 2 पोलीसवाले ते गाडीमध्ये बसले आणि 4 पोलीसवाले जे होते ते साईडच्या ते स्वतःच्या गाडीमध्ये बसून त्यांना घेऊन ते तलेगाव पर्यंत गेले. आणि मला फोन आला की ते माझा एक मित्र जे आलेला आहे दुबईला, त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की 1 लाख रुपये तुम्ही डिपॉझिट करा. दुपारी 3 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत या लोकांनी त्या 4 लोकांना गाडीमध्ये जे बसलेले होते त्यांना घेऊन फिरले आणि मागणी काय करत होते. 1 लाख रुपये पासून सुरू केली आणि नंतर मागितलं की 4 लाख रुपये द्या तुम्ही, एक एक माणसाचा सव्वा लाख रुपये. जेव्हा आम्हाला हे कळलं तर मला असं वाटलं की कोणीतरी ह्या लोकांना काही गँग वँग असेल आणि ते किडनॅप केलं असेल आणि ते पैसे मागत असेल. मी माझ्या माणसा जे फोन केलं होतं त्यांना सांगितलं की त्यांना विचारा कोडवर्डमध्ये की काही प्रॉब्लेम मध्ये आहे का. आणि त्यांनी विचारलं आणि त्यांनी सांगितलं होय, की आम्ही प्रॉब्लेम मध्ये. आणि ते असं पोलीस वोलीस असं म्हणजे काय होतं की त्या लोकांनी जे किडनॅपर्स म्हणा त्यांनी त्यांचा फोन पण घेतलं होतं. मग एका माणसाकडे ते स्मार्ट वॉच होती आणि त्या स्मार्ट वॉच वरून ते हे सगळं मेसेजेस पाठवू लागला. मग मी इमिजिएट काय केलं की मी पोलीस कमिशनर पिंपरीला कॉल केला, विनय कुमार चौबे साहेबांना. आणि मी धन्यवाद देतो पिंपरी पोलीस स्टेशनचे सगळे जे पोलीस ऑफिसर्स आहे. त्याच्यामध्ये 3 DCPs आहे. एक श्वेता खेडकर मॅडम आहे, DCP रोहिदास पवार साहेब आहे, संदीप आटोले साहेब आहे आणि विनय कुमार चौबे साहेब. थोड्या वेळानंतर आम्हाला मेसेज आला, ज्यांना किडनॅप करण्यात आले होते त्या दुबईच्या माणसाचा की आम्हाला सोडण्यात आलेले आहे. आता मी त्यांना सगळं विचारलं की काय झालं होतं. आपल्याला आश्चर्य वाटेल, ज्यांना आपण गँग समजत होते ते पोलीसवाले होते आणि पोलीसवाले त्यांच्याकडून हे खंडणी वसूल करत होते. कारण हे लोकांनी पोलिसांचं नाव कशा बदनाम होते, कशा प्रकारचे हे खंडणी वसूल करण्यासाठी वर्दी घातलेले आहे का. एका साईडला अशा प्रकारचे पोलीस आणि एका साईडला त्या पिंपरीचे सगळे ऑफिसर्स जे रस्त्यावर उतरले होते